हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ऑलरेडी मी तीन एक्झाम क्रॅक केलेल्या आहे. तर आजचा विषय आहे LIC HFL ज्युनियर असिस्टंट एक्झाम सिलेबस. ठीक आहे, ज्या LIC मध्ये LIC म्हणजे आपली लाईफ इन्शुरन्सवाली LIC. ठीक आहे, जे तुम्हाला मला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, तेच LIC, दुसरी कोणती नाही. त्यामध्ये हाऊसिंग फायनान्स लिमिटेड हे डिपार्टमेंट आहे. हाऊसिंग फायनान्स लिमिटेड LICची एक शाखा म्हणू शकता. LICचं एक डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये ज्या ज्युनियर असिस्टंट या जागा निघलेल्या आहेत, सध्या फॉर्म भरणं सुरू आहे, त्या या पदाच्या एक्झामचा सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस आपण इथे बघणार आहोत. प्रत्येक विषयाचे टॉपिक्स आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर थोडाही वेळ न गमावता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो. सिलेबस बघा. पहिला सब्जेक्ट घेऊ इंग्लिश. इंग्लिशमध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते पाहू. व्होकॅब्युलरी, एरर स्पॉटिंग, ग्रामर, फिल इन द ब्लँक, कॉम्प्रिहेन्शन, सेंटेन्स फ्रेमिंग, जंबल वर्ड्स. ओके, आता व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूट्स. ठीक आहे, त्यानंतर फ्रेज, इडियम्स अँड फ्रेजेस इत्यादी प्रकारे तुम्हाला इथे करावं लागेल. सोबतच एरर स्पॉटिंगवर पण प्रश्न असतात आणि पॅराजंबल म्हणू शकता किंवा जंबल वर्ड्स. याच्या आधी तुम्ही SSC मध्ये शिकल्यात पॅराजंबल्स किंवा सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स. हे जवळपास तेच आहे, फक्त इथे शब्दांचा क्रम इथे लावायचा आहे. ओके, नेक्स्ट घ्या. जनरल अवेअरनेससाठी कोणकोणता सिलेबस आहे ते सांगतो. इंडियन बँकिंग सिस्टीम, इंडियन इकॉनॉमी, हे बँकिंग आहे. इंडियन इकॉनॉमी, नॅशनल इन्स्टिट्यूशन, इंडियन बँकिंग सिस्टीम, अरे डबल झालं का? हां, ठीक आहे, आणि करंट अफेअर्स इत्यादी घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जाईल GS मध्ये. ओके, नेक्स्ट लॉजिकल रिझनिंग किंवा बुद्धिमत्तामध्ये कोणकोणत्या घटावर कोणकोणते टॉपिक्स आहेत ते सांगतो. सिलॉजिझम्स, डाटा सफिशियन्सी, डायरेक्शन अँड डिस्टन्स, हे दिशा आणि अंतर, मशीन इनपुट आउटपुट, हे इनपुट आउटपुट, इनइक्वेलिटी असमानता, व्हर्बल रिझनिंग, त्यानंतर सर्क्युलर, लाइनर अरेंजमेंट, कोडिंग डिकोडिंग, सांकेतिक भाषा, ब्लड रिलेशन, फ्लोर पझल, याला फक्त प्लजर म्हटलं तर चालते, ऑर्डर अँड रँकिंग म्हणजे हे नाही का ते आपला बैठक्रम, रांगेतील स्थान. ठीक आहे, इत्यादी प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, नेक्स्ट हे गणित, त्याला काय म्हणतात आपण, ॲप्टी म्हणू शकता ना, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी. गणित घ्या सोप्या भाषेमध्ये. गणितमध्ये कशा प्रश्न विचारले जाते, कोणकोणते टॉपिक तुम्हाला करायचे ते सांगतो. ॲव्हरेज म्हणजे सरासरी, पर्सेंटेज, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. बघा, हे जे तुम्हाला करून दिले मी टॉपिक्स. रेशिओ अँड प्रोपोर्शन, मिक्सचर अँड एलिगेशन, अल्जेब्रा, मेन्झुरेशन, प्रॉबिबिलिटी, टाइम अँड वर्क, ट्रिग्नॉमेट्री, डाटा इंटरप्रिटेशन, त्याला आपण DI म्हणतो. ठीक आहे, DI म्हणलं तुम्हाला चांगलं समजायला येईल. स्पीड, डिस्टन्स अँड टाइम, हे सगळे टॉपिक्स मी तुम्हाला करून दिलेले आहे मित्रांनो. गणित आणि बुद्धिमत्ताचे, बरं, बाकी नाही. हे गणित झालं आणि हे बुद्धिमत्ता. जेवढे टॉपिक तुम्हाला दिसत आहे इथे सर्व टॉपिक मी कव्हर करून दिलेले आहे. बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही पण विषयाचे टॉपिक इथं जेवढे आहे ते सर्व टॉपिक मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले आहे. आणि ॲपवर पण बॅचमध्ये गणित दिलाय करून तुम्हाला. ठीक आहे, बॅचमध्ये गणित दिलाय करून, आणि गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण यूट्यूबवर पण करून देईल. यूट्यूबवर तुम्हाला शिकवून दिलेलं आहे. ठीक आहे, यूट्यूबवरून जरी केलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट याचे सॉल्व्ह करायचे आणि टेस्ट सिरीज लावून घ्या एखादी. त्यानंतर कम्प्युटर स्किल किंवा कम्प्युटर नॉलेज यावर यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते सांगतो. बेसिक्स ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, हे WS किंवा WS म्हणू शकता, OS म्हणू शकता, ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, कोणते विंडोजवाले. इंटरनेट टर्म्स अँड सर्व्हिस, बेसिक फंक्शनॅलिटीज ऑफ MS ऑफिस, MS वर्ड, MS एक्सेल,
पॉवर पॉईंट. ठीक आहे. एम एस तुम्हाला माहिती आहे कसं, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट. जमलं, एम एस समोर नाही लावला तरी तुम्हाला समजून जाते का, एम एस ऑफिस, वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट. ठीक आहे. याचे बेसिक नॉलेज पाहिजे. हिस्ट्री ऑफ कम्प्युटर, कम्प्युटरची हिस्ट्री तुम्हाला इथे काढायची आहे, जे अभ्यासाची आहे. नेटवर्किंग अँड कम्युनिकेशन्स, डाटाबेस बेसिक्स, बेसिक्स ऑफ हॅकिंगचं पण तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. सिक्युरिटी टूल्स, सिक्युरिटी म्हणजे आपली कम्प्युटरवाली सिक्युरिटी बरं. आणि व्हायरस, कम्प्युटरचे कोणकोणते व्हायरस, इंटरनेटचे कोणकोणते व्हायरस आहेत, तुम्हाला महत्त्वाचे व्हायरस इथे तुम्हाला इथे शिकावे लागेल. ठीक आहे. संपलं वाटते. ठीक आहे. ओके, कोणकोणता आपण सिलेबस पाहिला इथे, कॉम्प्युटर स्किल पाहिलं, गणित, बुद्धिमत्ता, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश. ओके. LIC ज्युनियर असिस्टंट चा सिलेबस पाहून घ्या. एक्झाममध्ये कशा कशा प्रश्न येईल ते पाहून घेऊ. एक घटक पाहून घेऊ. इंग्लिशवर 40 प्रश्न 40 मार्कांसाठी, रिझनिंग 40 प्रश्न 40 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस, हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्रीवर जास्त फोकस राहील जनरल अवेअरनेसमध्ये, 40 प्रश्न 40 मार्कांसाठी. त्यानंतर गणित, न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्कांसाठी, कॉम्प्युटर स्किल 40 प्रश्न 40 मार्कासाठी. असे टोटल 200 प्रश्न आणि 200 गुण राहील. 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहील. ओके. जमलं इथपर्यंत. हा पूर्ण सिलेबस झाला पेपरचा. या 5 घटकांसाठी 40 प्रश्न आणि 40 गुण राहील. एक क्वेश्चन 1 गुण राहील आणि टोटल प्रश्न 200 आणि 200 गुण राहील. ओके. आशा करतो मित्रांनो. आणि हां, टाईम बघा ना तुम्हाला 2 तास राहील, पेपर इंग्लिशमधूनच होईल. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, कृपया व्हिडिओला शेअर पण करत चला. थँक्यू.